ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज दिनांक 2 एप्रिल वार गुरुवार. आज महत्त्वाचा दिवस म्हणजे आज हनुमान जयंती. 2 एप्रिल हनुमान जयंती. आज दिनांक 2 एप्रिल 2026 चैत्र पौर्णिमा सकाळी 7:41 आता तर आपल्याला हनुमान जयंतीचा उपवास करत असतो. तो आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 1 बुधवारी हनुमान जयंतीचा उपवास करायचा आहे. आता या दिवशी 2 एप्रिलला महालक्ष्मी रथ उत्सव, तुळजाभवानी यात्रा आणि सप्तशृंगी देवीची यात्रा अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणी असलेले हे उत्सव आहेत आणि महत्त्वाचे आहेत. ह्याचा उल्लेख मी जाणून केला आहे की आपल्याला या दिवशी काय महत्त्व आहे हे पण माहीत असावं. आज महत्त्वाचा विषय म्हणजे आपला हनुमान जयंती. आजचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हनुमान जयंती. हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमा म्हणजेच चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते आणि जन्माला आलेले रामभक्त असे हनुमान यांचा हा महत्त्वाचा दिवस आहे. सकाळी उठून स्नान करत असते आणि सकाळी पहाटेच्या वेळेला ब्रह्मवेळेला जवळजवळ पूजा यांची करायची असते. हनुमानची पूजा ही सकाळीच करायची असते. आता देवाला रुईचं पान आणि काळे तीळ हे महत्त्वाचं आहे. ते म्हणजे तेलाचा अभिषेक आणि रुईचं पान याचा हार हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या देवाला प्रत्येकाचे प्रसादाचे प्रकार वेगळे असतात. तसं हा सुंठवडा हा प्रकार आहे तो या देवाचा आवडता आहे. या दिवशी सकाळी मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. मारुतीची पूजा करायची आहे. आता हे सगळं वर्णन नाही मी. आणि हनुमानाचं महत्त्व किती आहे की ज्यांनी आपल्या प्रभू रामचंद्रांना आपल्या छाती पाडून देवाचं आपल्यासमोर तुमचं दर्शन माझ्या हृदयात तुम्ही आहेत असं दाखवून त्यांनी प्रत्यक्ष हनुमानाने आपली छाती पाडून आपल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्यांना घडवलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रसंग. दुसरं म्हणजे आणि ज्या वेळेला राम वनवासात होते, लक्ष्मणांना आजारी होते आणि त्यांना एक वनस्पती पाहिजे होती. आता हनुमान निघाले, पर्वता बघितली शोधून त्यांना ती वनस्पती कोणती ती काही कळेना. तेव्हा त्यांनी तो पर्वतच उचलून घेऊन आले आणि कोणती वनस्पती ती बघा. अशा त्याचं महापराक्रम म्हणजे एकदम बलवान असे हनुमान होते आणि आपल्या राम लक्ष्मणावरती प्रेम करणारे हे असे हनुमान होते. श्रीरामचंद्राचं महत्त्व अतिशय होतं. आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की रामाचं दर्शन घ्यायला आपण राम मंदिरात जातो त्यावेळेला प्रथम मारुतीचं दर्शन घ्यायचं आणि मग राम मंदिरात जायचं आहे. हे पहिल्यापासून प्रथा आहे. पहिले मारुतीचं दर्शन घ्यायचं
आणि नंतर हनुमानाचं दर्शन घ्यायचं, म्हणजे मारुतीचं किंवा हनुमानाचं दर्शन घ्यायचं, नंतर प्रभू रामचंद्राचं दर्शन, हे महत्त्वाचं आहे. आता माझी कविता आहे आणि या आधारावर ते कवितेतून वर्णन केलेलं आहे. मी जे सांगितलं त्याचं ते कवितेतून वर्णन केलेलं आहे. आज चैत्र पौर्णिमा असे उत्तम दिन, आज चैत्र पौर्णिमा असे उत्तम दिन, जन्मास आले रामभक्त हनुमान, जन्मास आले रामभक्त हनुमान. सकाळी उठून करावे स्नान, सकाळी उठून करावे स्नान, पहाटेस करावे श्री हनुमान पूजन, पहाटेस करावे श्री हनुमान पूजन. तेल काळे तीर रुईचे पान, तेल काळे तीर राईचे पान, वाहता प्रसन्न होती हनुमान, वाहता प्रसन्न होती हनुमान. सुंठवडा प्रसाद महत्वाचे स्थान, सुंठवडा प्रसाद असे महत्वाचे स्थान. मारुती स्तोत्र करावे पठण, मारुती स्तोत्र करावे पठण. रामचंद्राचे भक्त असते हनुमान, रामचंद्राचे भक्त असते हनुमान. रावण युद्धात कळे, रावण युद्धात केले लंका दहन, रावण युद्धात केले लंकेचे दहन. श्री लक्ष्मणास वनस्पती शोधून, श्री लक्ष्मणास वनस्पती शोधून, पर्वत आणला मात्र उचलून, पर्वत आणला मात्र उचलून. श्रीरामचंद्राचे भक्त मान, श्रीरामचंद्राचे भक्त श्रीमान. छाती पाडून दिले, छाती फाडून दिले प्रभूला दर्शन, छाती फाडून दिले प्रभूला दर्शन. अंजनीचे सुताचे, अंजनीच्या सुतास, अंजनीच्या सुतास रामाचे वरदान, अंजनीच्या सुतास रामाचे वरदान. भक्तांचे मुखी सर्वांचे श्री हनुमान, भक्तांच्या मुखी सर्वांचे श्री हनुमान. भूत प्रेत रोग व्याधी जाती पळून, भूत प्रेत रोग व्याधी जाती पळून. येऊ दे आपल्या मुखात फक्त श्री हनुमान, येऊ दे आपल्या मुखात फक्त श्री हनुमान. जय बजरंगबली मारुती देवाय नमः. आता हनुमानचा मंत्र आहे, ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः. तसंच ओम दक्षिणमुखाय पंचमुख हनुमते कराल वंदनाय, ओम दक्षिणमुखाय पंचमुख हनुमते कराल वंदनाय, हा दुसरा मंत्र आहे. तसंच भीमरूपी महारुद्रा, हे मारुती सूत्र म्हणायचं आहे. हनुमान चाळीसा म्हणायचं आहे, जे आपल्याला सोयीस्कर आणि आपल्याला वेळेनुसार किंवा आपल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार जे आपण म्हणता ते आपल्याला म्हणायचं आहे. दुसरं म्हणजे हनुमानाची 12 नावे आहेत. हनुमानाची 12 नावे आहेत. पहिलं नाव आहे, आता 12 नावाची तुम्हाला नावं सांगतो. 12 नावे: हनुमान अंजनी सूत वायुपुत्र महाबल रमेश फाल्गुन सखा पिंगाक्ष अमित विक्रम उदतीक्रमण सीता शोक विनाशन लक्ष्मण प्रंता दशग्रीव तर्पहा. अशी 12 नामावली आहे. ही हनुमान जयंतीची आपण हे म्हणून आधी 12 नावं तुम्हाला सांगत आहे. तशीच पंचहनुमान ही पण 5 नावं आहेत. हनुमान नरसिंह, हनुमान नरसिंह गरुड, वराह रुद्र घोडा, अशी 5 नावं आहेत. आता आरती म्हणायची झाली तर 17 उड्डाणे ओंकार वंदनी ही हनुमानाची आरती आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे आपण
5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा आपल्याला जेवढं जमेल तेवढा हनुमानचे मंत्र म्हणायचा आहे. ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. दुसरा मंत्र आहे ओम नमो हनुमते रुद्रावताराय, ओम नमो हनुमते रुद्रावताराय, ओम नमो हनुमते रुद्रावताराय. असे 2 मंत्र आहेत. अजूनही बरेच मंत्र आहेत, पण आज हनुमान जयंती आहे आणि ज्या शक्यतो आपल्याला थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की किती मंत्र आहेत, काय आता कशी स्तुती केलेली आहे, हे कवितेतून केलेली आहे. आणि आता मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगत पण आहे. ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः, ओम हनुमते नमः. जय बजरंगबली मारुती देवाय नमः.